नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर आता अक्षय तृतीया लवकरच जवळ येत आहे। तर अक्षय तृतीया स्पेशल आज मी बनवते संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक। पुरणाचे उंडे कसे बनवून ठेवायचे, पुरणपोळी पटकन कशी भाजायची आणि पुरण लवकर कसे परतायचे आणि नंतर इथे मी लापशी पण बनवणार आहे। लापशी झटपट कशी आपण बनवायची आणि इथे भरपूर अशा काही मी ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आपला स्वयंपाक लवकरात लवकर होईल, कमी गॅसचा वापर होईल। कारण की आपल्याकडे गॅसची सोय आता नाही सध्या, कारण की गॅस लवकर भेटत नाही, गॅस पण खूप महागलेला आहे। म्हणून इथे गॅसचा कमी वापर आणि पटकन होणारा स्वयंपाक मी आज तुमच्यासोबत बनवून दाखवते। तर पहिल्यांदा आपण इथे हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेऊया। तर 2 वाटी मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता वरचं आपण सर्व पाणी आता नितळून काढून घेऊया। तर इथे आपण स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत, कारण की पटकन आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गॅसचा वापर कमी होईल। तर इथे मी 2 वाटी हरभऱ्याच्या डाळीला 3 वाटी पाणी घातलेलं आहे। 3 पट आपल्याला पाणी घालायचं आहे। थोडंसं तेल घालायचं आहे आणि हळद, कारण की डाळ लगेचच मऊ आणि शिजते तेल घातल्यामुळे। तर आता आपण ही गॅसवरती कुकर ठेवूया। तर इथे एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगते। आपण जे कुकरमध्ये पाणी ओतलेलं होतं ते पाणी गरम करायचं आहे। पहिल्यांदा थोडंसं असं गरम पाणी झाले की मग डाळ घालायची आहे। असे केल्याने डाळ आपली लवकर शिजते आणि गॅसचा वापर कमी होतो। जर तुम्ही थंड पाण्यामध्ये जर डाळ घातली तर ती डाळ नीट शिजणार नाही, वेळ खूप लागेल। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। डायरेक्ट तुम्ही कुकरमध्ये पाणी घालून डाळ शिजवून घ्यायची आहे गरम करून। तर आता आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इकडे कणिक मळून घेणार आहोत। तर इथे मी फूड प्रोसेसर घेतलेला आहे। पटकन जर तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने फूड प्रोसेसर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कणिक मळू शकता। तर इथे मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीपुरते मीठ आणि थोडीशी हळद, पोळीला खूप छान कलर येतो। आता पाणी आवश्यकतेनुसार घालायचं आहे आणि आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे फूड प्रोसेसरमध्ये। पटकन ही 5 मिनिटाच्या आत कणिक मळली जाते। 5 मिनिटेसुद्धा लागत नाही, अगदी 2 मिनिटामध्ये ही कणिक मळली जाते। आपल्याला जशी हवी आहे तशी आपण कणिक मळू शकतो। तर आता इथे कणिक मळून आपली छान झालेली आहे। आता काढून घेऊया प्रोसेसरमधून। तर जेवढी तुम्हाला मळायची आहे तेवढी तुम्ही इथे मळून घेऊ शकता। खूप छान अगदी लोण्यासारखी ही कणिक झालेली आहे। अगदी थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि एकसारखी करून ठेवायची आहे। तर बघू शकता कणिक खूप छान मऊसूत लोण्यासारखी झालेली आहे आणि ही आपल्याला कणिक अशीच भिजत ठेवायची आहे, कारण की कणिक तर खूप छान मळलेली आहे, त्यामुळे मळायला खूप काय लागणार नाही आपल्याला। आता तर ही कणिक बाजूला ठेवून देऊया। आता इकडे डाळ पण छान शिजलेली आहे, अगदी 4 ते 5 शिट्ट्यामध्ये शिजलेली आहे। तर डाळ चेक करूया शिजलेली आहे का। तर डाळ अगदी मेणासारखी शिजलेली आहे, एकदम मस्त अशी शिजलेली आहे। आता आपण या डाळीमधील पाणी काढून घेणार आहोत। तर चाळणीवरती आपण ही पूर्ण डाळ नितळलेली आहे। तर या चाळणीमध्येच आपण आता ही डाळ बारीक करून घेणार आहोत। तर असं करायचं आहे आपल्याला की पहिल्यांदा आपण इथे गूळ न घालता आपल्याला ही डाळ अशी बारीक करून घ्यायची आहे। तर प्रत्येक वेळी आपण काय करतो, डाळ आणि गूळ एकत्र शिजवून घेतो आणि नंतर मग आपण बारीक करतो, तसं करायचं नाही। ही एक छोटीशी ट्रिक लक्षात घ्या तुम्ही। खाली मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्यावरती असं मी पुरण बारीक केलेलं आहे बिन गूळ घालता, हे एक लक्षात घ्या। आता जशी आहे तशी कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे। पुरण मस्त असं बारीक झालेलं आहे मेणासारखं अगदी, आणि जेवढी आपण डाळ घेतलेली होती तेवढाच गूळ घालायचा आहे। 2 वाटी डाळ घेतली होती तर 2 वाटीच गूळ घालायचा आहे। सुंठ, बडीशेप घातलेली आहे, इथे इलायची पावडर थोडीशी, आता जायफळ थोडीसं किसून घालूया। तर आणि इथे मी गूळ किसून घातलेला आहे। किसून गूळ घातला तर पटकन मेल्ट होतो आणि चांगला शिजला जातो पुरणासोबत। ही एक छोटीशी ट्रिक लक्षात घ्या। आता आपण हे पुरण परतून घेऊया। तर अशा पद्धतीने जर तुम्ही पुरण परतले तर खूप काही वेळ लागणार नाही, गॅसची पण बचत होईल आणि पटकन आपले पुरण पण परतले जाईल। तर इथे आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे परतून। तर पुरणामध्ये असा चमचा ठेवायचा आहे, असा जर चमचा राहिला सरळ तर ते पुरण आपलं चांगलं तयार झालेलं आहे, ओळखावे। तर आता आपण इकडे आमटीची तयारी करायची आहे। तर इकडे कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर भाजून घेतलेला आहे सर्व आणि मिक्सरमधून वाटण करून घेतलेलं आहे मी। आता इकडे कढईमध्ये आता आपण आमटी बनवूया। तर इथे तेल घातलेलं आहे, जिरे घालूया आणि भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे। आता इथे कढीपत्ता मस्त असा खमंग फोडणी बसली की यामध्ये जे वाटण केलेलं होतं आपण, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, हे सर्व आपण आता चरचरीत भाजून घेऊया। पहिल्यांदा तुम्ही जर अशा पद्धतीने वाटण हे खोबरं, कांदा भाजून घेतलं आणि नंतर ते बारीक केलं तर
पटकन आपलं हे मसाला भाजला जाईल. नंतर इथे आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे. बाकीचे कोणतेही मसाले घालू नका. घरचं जे लाल तिखट असतं घरचा मसाला तो घालायचा आहे. तेल सुटेपर्यंत चांगला हा मसाला भाजायचा आहे आणि पटकन ही ग्रेव्ही चांगली भाजावी म्हणून थोडंसं पाणी घालूया आणि वरती झाकण ठेवूया. तर चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण ही मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. पुन्हा एकदा आपण ही मिक्स करून घेऊया आणि पटकन आपल्याला यामध्ये आता जी येळवणी काढून ठेवलेली होती म्हणजे डाळीचं पाणी काढून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे. तर ग्रेव्ही छान भाजलेली आहे. खूप काही वेळ लागलेला नाही. आता आपण येळवणीचं पाणीही घातलेलं आहे. आवश्यकतेनुसार इथं पाणी घालायचं आहे. पाणी घालताना तुम्ही गरम पाण्याचा वापर करा. कोणतीही रस्साभाजी असेल तर तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे, कारण की जेणेकरून त्याचा चवही छान लागते आणि तरी पण छान येते. मी प्रत्येक रेसिपीमध्ये रस्सावाली भाजी जर बनवत असेल तर ही ट्रिक तुम्हाला कायम सांगते. रस्सा भाजीला गरम पाण्याचा वापर करा. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटे आपल्याला ही चांगली आमटी उकळवून घ्यायची आहे. तर इथे आपली मस्त अशी आमटी आपली उकळलेली आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि वरतून कोथिंबीर घालूया. तर तयार आहे आपली मस्त कटाची आमटी. पुरणपोळीसोबत ही खायला खूप छान लागते, झणझणीत अशी भातासोबतही. तर आता आमटी आपली तयार झालेली आहे, झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण इकडे आता बटाटा सुक्की भाजी बनवणार आहोत. तर तेल घातलेलं आहे पॅनमध्ये. जिरे मोहरी घालूया, कढीपत्ता घालूया आणि नंतर इथे आपण घालूया हिरवी मिरची आणि कांदा. तर मी पहिल्यांदा भातासोबत कुकरमध्ये बटाटेही शिजायला घातलेले होते. एका डब्यात बटाटे, एका डब्यात भात घातलेला, तांदूळ घातलेला होता. ते एकाच टायमिंगला ते दोन्हीही शिजलेलं आहे आणि बटाटे सोलून मी त्याच्या फोडीही केलेल्या आहेत. नंतर इथे आपण घालूया टोमॅटो कांदा चांगला परतण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि नंतर इथे थोडासा हिंग घालायचा. हिंगामुळे खूप छान चविष्ट असा बटाटा बनतो. तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि नंतर आता आपण हे बटाटे शिजवलेल्या फोडी घालूया. भातासोबतच मी हा कुकरला डबा लावलेला होता बटाट्याचा, कारण की तो पटकन शिजला जाईल, म्हणजे भातही शिजला जाईल आणि बटाटाही शिजला जाईल. अशा पद्धतीने तुम्ही गॅसची बचत करू शकता. तर इथे आपला मस्त चमचमीत बटाटाही आपला तयार झालेला आहे. तर आता आपण इकडे लापशी बनवणार आहोत. तर कुकरमध्येच मी लापशी बनवणार आहे. मी आधी लापशी जी असते म्हणजे सांजा जो असतो तो बिलकुल शिजवून घेतलेला नाही. डायरेक्ट मी आता कुकरमध्ये शिजवणार आहे, जेणेकरून गॅसची आपल्या कमी बचत होईल. तुपामध्ये आता आपण हे सर्व भाजून घेऊया. तर इथे मी काजू, बदाम आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत बारीक करून, थोडेसे परतून नंतर इथे आपण लापशी म्हणजे गव्हाचा सांजा असतो तो भाजून घेऊया आणि पटकन आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे. 1 वाटी सांज्याला 1.5 वाटी गूळ इथे घातलेला आहे. गूळही आपण आता मिक्स करून घेऊया आणि नंतर इथे पाणी घालायचं आहे. तर इथे मी 3 पट पाणी घातलेलं आहे. 1 कप गव्हाच्या सांज्यासाठी 3 कप इथे पाणी घालायचं आहे. हे मिक्स करून घेऊया. अगदी किंचित थोडंसं मीठ घालायचं आहे. गोड पदार्थ आहे त्यामुळे चव फार छान लागते. आता झाकण लावूया आणि 4 ते 5 शिट्ट्या देऊया स्लो गॅसवरती. तर इथे आपली मस्त अशी लापशी शिजलेली आहे, बघू शकता. कारण की आपण वेगळं काही शिजवलेलं नाही, वेगळं काही आपल्याला इथे करायचं लागलेलं नाही, कारण की झटपट कुकरमध्ये आपली लापशी तयार झालेली आहे. रसरशीत अशी जवळून तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे, एकदम छान शिजलेली आहे. तर लापशी पण तयार झालेली आहे कुकरमध्ये गॅसचा कमी वापर करून. आणि इकडे आता आपली कणिक ही छान लोण्यासारखी भिजलेली आहे आणि ते पुरण पण आपलं तयार झालेलं आहे, कारण की आपण पटकन आता पोळ्या लाटणार आहोत. तर आता इथे पुरण ही छान झालेलं आहे. अजून जरा पुरणाला टेस्ट म्हणजे पोळीला टेस्ट येण्यासाठी इथे मी साजूक तूप पुरणामध्ये घालत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही तूप घातलं पुरणामध्ये तर खूप खमंग अशी टेस्टी मऊसूत अशी लोण्यासारखी ओटाने खाईल अशी पोळी लागते. आता आपण इथे कणकेचा छोटासा गोळा घेऊया आणि पुरणाचा उंडा बनवून घेऊया. तर पुरणाचे उंडे बनवायचे आहेत आपल्याला. तर काय करायचं, आपल्याला अशा थोड्या प्रमाणात 4 ते 5 अशा प्रमाणात उंडे बनवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली पुरणपोळी पटकन लाटता येईल आणि एक एक पटकन भाजली की एक एक पटकन आपल्याला लाटता येते. म्हणून आपल्याला असे उंडे करून ठेवायचे आहेत सगळे, आणि म्हणजे गॅसचा वापरही कमी होतो. म्हणून तुम्ही इथे मी दिलेल्या ट्रिक तुम्ही नक्की वापरा. आता इथे आपला उंडा मस्त तयार झालेला आहे. एक्स्ट्रा जे पीठ असतं ते कणिक काढून टाकलेली आहे, उंडा छान बनवलेला आहे. तर इथे मी एकाच टायमिंगला 4 उंडे बनवलेले आहेत. तर आता आपण पटकन लाटून घेणार आहोत पोळ्या. तर थोडंसं प्रेस करायचं आहे पिठामध्ये बुडवून गोळा, म्हणजे पुरण चांगलं चारही बाजूनी पसरलं जाईल. आता आपण पोळी पटकन लाटून घेऊया. तर पोळी लाटताना समजत आहे कुठेही फुटत नाही, कारण की परफेक्ट कणिक आणि परफेक्ट पुरण झालेलं आहे. पुरण बिलकुल बाहेर येत नाही, काठोकाठ पसरत आहे पुरण. लाटताना समजत आहे आणि दिसतही आहे पुरण पसरलेलं. तर खूप छान मस्त अशी पुरण आपली बनलेलं आहे आणि कणिकही छान भिजलेली आहे.
तर इथे आपली मस्त पुरणपोळी तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पुरणाचे उंडे एकदम बनवून ठेवा आणि पटकन लाटून पटकन भाजता येतात, जेणेकरून गॅसचाही वापर आपला कमी होईल। तर इथे तवाही छान तापलेला आहे, तूप सोडूया आणि तव्यावरती आता आपण ही पुरणपोळी सोडूया। आता खालची बाजू जी असते ती वरती करून घेऊया। पहिल्यांदा हळूवारपणे उचलायची आहे, नाहीतर ती फुटू शकते, नाहीतर तुटू शकते। तूप लावायचं आहे किंवा तेल लावायचं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही लावू शकता। आणि ही भाजताना समजत आहे किती मस्त अगदी मुलायम लोण्यासारखी अगदी ओठाने खायला अशी ही लुसलुशीत पुरणपोळी बनलेली आहे, टम्म फुगत आहे। आणि वरचा पापुंद्राही तुम्ही बघू शकता किती लुसलुशीत झालेला आहे आणि छान अशा लुसलुशीत झालेल्या आहेत पोळ्या। अशा सर्व पोळ्या मी एकदम उंडे बनवून एकदम लाटून घेतलेल्या आहेत आणि एकदम भाजून घेत आहे, जेणेकरून आपला गॅसचा वापर कमी होईल। तर अशा सर्व पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि एकूण एक पोळ्या सगळ्या छान झालेल्या आहेत। परफेक्ट पुरण आणि कणिक जर असेल तर पोळी एकही फुटणार नाही आणि बिघडणार नाही, सगळ्या पोळ्या छान येतात। मी जे ट्रिक दिलेले आहे तुम्ही नक्की वापरा। आता इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे। आता या गरम तेलामध्ये आता आपण कुरवडी आणि भजी तळून घेऊया। तेल पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आहे आणि पटकन आपल्याला ह्या कुरड्या तळून घ्यायच्या आहेत। तेल जर चांगलं गरम असेल तर आपली कुरडी छान फुलली जाते। कुरडी तयार झालेली आहे, तर आता भजी सोडूया। तर भज्याचं पीठही मी आधीच बनवून ठेवलेलं होतं। भज्याचं पीठ आधी सर्व बनवून ठेवलं की पीठ चांगले भिजले जाते आणि पटकन तळले जातात भजे। तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व भजी तळून घेऊया। तर मी पटकन हा स्वयंपाक बनवलेला आहे। 1 ते 1.5 तासामध्ये माझा हा पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे। कमीत कमी गॅसचा वापर केलेला आहे, जेवढा लवकर होईल तेवढा कमी गॅसचा वापर होईल तेवढा। आता इथे आपण ताट सर्व करून घेऊया। तर इथे पहिल्यांदा आमटी, दूध ठेवलेलं आहे, नंतर इथे आपण झटपट बनलेली लापशी ठेवलेली आहे आणि मधोमध घालूया आपण भात आणि त्यासोबत इथे मस्त अशी ही सुक्की बटाट्याची भाजी केलेली आहे, पिवळा सुक्का बटाटा आणि लुसलुशीत पुरणाची पोळी ठेवूया। नंतर इथे आपण ठेवणार आहोत मस्त अशी कैरीची चटणी, तोंडी लावण्यासाठी खूप छान अप्रतिम लागते चव या चटणीची। तर या चटणीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता। तर सोबत मी इथे भजी आणि कुरवडीही ठेवलेली आहे आणि नंतर इथे आपण ठेवणार आहोत लिंबूची फोड आणि इथे आपण जेवणाला चव येण्यासाठी मस्त अशी इथे थोडंसं अगदी मीठ ठेवायचं आहे। तर हे आपलं संपूर्ण ताट तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने मी अक्षय तृतीया स्पेशल ही संपूर्ण कमीत कमी गॅसचा वापर करून झटपट बनणारी ही पुरणपोळीची थाळी बनवलेली आहे आणि कुकरमध्येच मी सर्व काही आहे ते सर्व शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे गॅसचा वापर इथे कमी झालेला आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने, जेवढा लवकरात लवकर होईल तेवढा गॅसही आपला वाचेल। आणि आता गॅसची टंचाई खूप चाललेली आहे, गॅस लवकर मिळत नाही आणि महाग पण खूप झालेला आहे, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ह्या माझ्या ट्रिक वापरून पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक बनवू शकता। खूप सोप्या पद्धतीने केलेला आहे, खूप काही अवघड नाही, झटपट होईल तेवढा मी तुमच्यासोबत हे करून दाखवलेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।